नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशच राजमार्गमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, आता कंबाईनची ॲडव्हर्टाईज अजून आलेली नाही आहे आणि त्यासाठीच आता आंदोलनाची तयारी चालू आहे. तर याबद्दल आपण व्यवस्थित माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यामध्ये काय क्वेश्चन्स आहेत ते आपण व्यवस्थित आता आधी पाहून घेऊ. तर प्रश्न असा आहे की आंदोलन का होणार आहे, त्याचबरोबर आंदोलनात कोण सहभागी होणार आहेत, आंदोलनाची पार्श्वभूमी आतापर्यंत कशी होती व आंदोलन कोठे होणार आहे व कधी होणार आहे, ह्याबद्दल सर्व काही माहिती आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिला प्रश्न असा होता की आंदोलन का होणार आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, कंबाईनची जी जाहिरात आहे ती लवकर यावी यासाठी आपण आंदोलन करणार आहोत. त्याचबरोबर कंबाईनची जी जाहिरात आहे ती जास्तीत जास्त पदांसाठी यावी यासाठी आपण ही आंदोलन करणार आहोत. त्याचबरोबर राज्यसेवा 2024मध्ये जागा वाढ व्हावी यासाठी आंदोलन करणार आहोत. तर याबरोबर आपण एक व्यवस्थित विश्लेषण करूयात बरं का. तर आता बघूयात आपण. तर राज्यसेवा जागा वाढीसाठी आयोगाने कोणतेच अतिरिक्त मागणीपत्र गेलेले नाही, आयोगाकडे गेलेलंच नाही, लक्षात ठेवा, अतिरिक्त मागणीपत्र. त्याचबरोबर राज्यसेवा जागा वाढ होणार नाही यासाठी आंदोलन आहे. कंबाईनची जाहिरात न येण्याची कारणे, त्यामध्ये PSI पदाचे मागणीपत्र आयोगाला गेलेले नाही, आयोगाकडे गेलेलेच नाही आहे. त्याचबरोबर लिपिक पदाचे सुद्धा मागणीपत्र आयोगाकडे गेलेले नाही आहे, आयोगाकडे गेलेलेच नाही म्हणतायत. त्याचबरोबर PSIच्या ज्या जागा आहेत त्या कमी झालेल्या आहेत. PSIच्या रिक्त जागा आधी जर बघितलं तर 441 होत्या आणि त्या पुन्हा बघितलं तर आता खूप कमी झाल्या आहेत, जवळपास 245 इतक्या झालेल्या आहेत. तर यासाठी कंबाईन 2024मध्ये PSI जागा वाढ होण्यासाठी आंदोलन करणार आहोत. आता पुढे म्हटलं तर आंदोलनाची खरी वेळ ही आत्ता आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आता कशासाठी बघा, पूर्वपरीक्षेनंतर सरकार स्थापन होणार, लक्षात ठेवा, आणि त्यानंतर धावपळीमध्ये आपले कोणीही ऐकणार नाही. त्यामुळे सरकार स्थापनेच्या आधीच आपल्याला हे सर्व काही आंदोलन करून आपले जागा वाढ आहे किंवा जाहिरात येणं गरजेचं आहे. आजपर्यंत आयोगाच्या विरोधात आपण आंदोलन केली, पण आता सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही तिथे नक्कीच आले पाहिजे आहे. तर आता पुढच्या भाग आहे आपल्याकडे की आंदोलनात सहभागी कोण होणार आहेत. तर राज्यसेवाचा अभ्यास करणारे व कंबाईनचे अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी या आंदोलनात येणार आहेत. तर आंदोलनाची पार्श्वभूमी आतापर्यंत कशी होती, तर पुढे बघितलं तर धनंजय शिंदे सर त्यांनी आंदोलनासाठी एक ट्विट केलं होतं. तर ते ट्विट आपण बघूयात. कंबाईन 2024 गट ब व क साठी जाहिरात व राज्यसेवा 2024 जागा वाढसाठी विधानसभा निवडणूक आचारसंहिता 23 व 24 ऑक्टोबरच्या दरम्यान लागू होऊ शकते. यामुळे शासनाने जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र आयोगाकडे पाठवणे गरजेचे आहे. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. आज पुण्यातील विविध अभ्यासिकांमधील विद्यार्थ्यांनी थेट भेट घेऊन, लक्षात ठेवा, चर्चा केली व सायंकाळी 5 वाजता सर्वजण अहिल्या अभ्यासिकेजवळ भेटून एकत्रित चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे 5 वाजता चर्चा करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं आणि असं ट्विट केलं होतं. पण काय झालं माहिती आहे का, की त्यांनी सुरक्षेचा प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी एक नोटीस काढली आणि नोटिसाद्वारे त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा जमाव जमवू नये. जर आपण असे कृत्य केल्यास आपणावरती प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात आलेले आहे. तर यावरती उपाय म्हणून त्यांनी काय केले की काल पुण्यात आंदोलनकर्तेवेळी पोलिसांनी अटक करून 168ची नोटीस दिली होती व रात्री उशिरा त्यांची सुटका झाली, धनंजय शिंदे सरांची. तर आता परवानगी आपल्याला मिळालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलनाची परमिशन मिळालेली आहे. आणि आता काय पुढे प्रश्न, तर आंदोलन कुठे आणि कधी होणार आहे.
तर आंदोलन जे आहे ते 4 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुणे कलेक्टर कार्यालयासमोर कंबाईन जाहिरातीसाठी आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा जागा वाढ यासाठी होणार आहे. लक्षात असू दे मित्रांनो. तर आंदोलनाला सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी येणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या मागण्या मांडाव्यात अशी इच्छा आहे. तर तुम्ही अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.